गोंदिया जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जातो। या मार्गावर रायपूरवरून नागपूरकडे 30 प्रवाशांना घेऊन जाणारी कांकेर ट्रॅव्हल्सच्या बसने सौंदड येथे रेल्वे फाटकाजवळ अचानक पेट घेतलाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू। आतापर्यंत महाराष्ट्रातील 4 जणांनी गमावलाय आपला जीव। गोंदिया जिल्ह्यामधील पाणी साठ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुजारी टोला, कालीसरार, शिरपूर, इटियाडोह धरण असून या धरण पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे। यवतमाळमध्ये एका महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या राहत्या घरात आढळून आलाय। ही घटना इस्तारी नगर खापरी येथे उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। बाहेरून रेफर झालेला रुग्ण जिल्ह्यात सामान्य रुग्णालय येथे 108 ॲम्ब्युलन्सद्वारे आणण्यात येतो, मात्र रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी रुग्ण व नातेवाईकाला रुग्णालयाबाहेर सोडून निघून गेल्याची घटना समोर आली आहे। रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती आकाश अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केलाय। उन्हाळ्याच्या तडाख्यातून थोडासा दिलासा देणारा रसाळ फळांची मागणी चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। यामध्ये चिकू या फळाला ग्राहकांचा विशेष प्रतिसाद मिळतोय। काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई हे नाशिकच्या काठे गल्ली भागात असलेल्या दर्गा कारवाई प्रकरणानंतर घटनास्थळी पाहणी करण्यात गेले होते। पोलिसांनी त्यांना अडवत ताब्यात घेऊन दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात आणले। जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह विविध सामाजिक संघटनांचा भव्य मोर्चा निघालाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणालेत, यात आमचा हात नाही। भारताच्या नंदनवनात निष्पापांचा आक्रोश। दहशतवादी हल्ल्याचा देशभरात तीव्र संताप व्यक्त होतोय। पुण्यातील 2 जिवलग मित्र काश्मीर ट्रिपला गेले होते, पण पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी त्यांना क्रूरतेने संपवलंय। सोन्याचे भाव आज पुन्हा आभाळाला पोहोचलेत। आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 99,565 इतका आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 90,150 इतका आहे। मोहने गाळेगाव परिसरातील धक्कादायक घटना। खराब बटाट्यापासून तयार केले जातात समोसे। समोसे विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय चोप।